आज माझी मेथी भाजी खाण्याची खूप इच्छा झाली होती, पण घरी मेथी नव्हती. मग त्यामुळे काय केलं, पटापट मार्केटला गेलो, मेथी घेऊन आलो आणि एकदम कुरकुरीत भजी बनवली. सोबत पुदिनाची चटणी आणि टोमॅटोचा सॉस. जर मित्रांनो तुम्हाला पण अशीच कुरकुरीत भजी खायची असेल हॉटेलला न जाता, तर घरी फक्त 15 मिनिटामध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा आणि लगेच जाऊन बनवा. तर सर्वात पहिला आपण इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे, त्याला बारीक बारीक चांगली कापून घ्या. सोबत एक कांदा पण घ्यायचा आहे, कांद्याला चांगलं बारीक चिरून घ्या मस्तपैकी एकदम. आणि मग आपण इकडे मेथी साफ करून घेतलेली आहे चांगली धुवून. मेथीला सुद्धा आपल्याला चांगलं चॉप करून घ्यायचं आहे, जेवढं बारीक बारीक करता येईल तेवढं बारीक बारीक करून घ्या. तर आपण सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. पहिला मेथी घेतली आपण बारीक केलेली, त्यानंतर कांदा घेऊया आपण जो चॉप करून घेतलेला आहे तो. त्यानंतर आपण मिरची कटिंग करून घेतली होती ती टाकतो आहे. त्याच्यामध्ये जिरं आणि थोडंसं ओवा टाकायचं आहे, ज्याच्याने बेसनमुळे आपलं पोट फुगत नाही. आणि आता याच्यावर मीठ घेऊ चवीनुसार. थोडासा मसाला घ्यायचा आहे आपला घरचा लाल मसाला. त्यानंतर चिली फ्लेक्स घ्यायचा आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर थोडं छान टेस्ट येते. त्यानंतर बेसन आणि एक हाफ वाटी आपण इकडे तांदळाचं पीठ घेणार आहोत. पाणी टाकण्याच्या अगोदर चांगलं मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर आपण इकडे पाणी टाकणार आहोत. इकडे थोडं एकदा हाताने मॅश करून घ्या, जेणेकरून तो कांदा चिटकलेला आहे तो चांगला सेपरेट होईल आणि याच्यामध्ये चांगला मिक्स होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला आता इकडे पाणी टाकायचं आहे. थोडं पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या. थोडंसं मीठ टाकतो आहे, मीठ यासाठी कारण आपण थोडं बेसनमध्ये मीठ टाकून मग त्याच्यावर पाणी टाकतो आहे. आणि आता चांगलं इकडे मिक्स झालेलं आहे. तर आता आपण पकोडे बनवण्यासाठी इकडे एकदम रेडी केलेलं आहे. आपलं सगळं जे मेन आपलं बेसन होतं ते आपलं रेडी झालेलं आहे. आपण इकडे तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण तेल टाकून घेऊया. तेल मी जास्त नाही घेणार आहे, थोडंफार म्हणजे चांगली भजीला. जास्त पण भजीला तेल घेतलं की जास्त ऑइली होतात, त्याच्यामुळे आपण थोडं कमी घेऊन त्याच्यामध्ये आपण आता भजी सोडणार आहोत. तर सगळ्यात पहिलं तेल गरम झालं आहे का आपण चेक करूया. तेल इकडे छान गरम झालेलं आहे, एकदम कळलेलं आहे. आता आपण भजी टाकण्यासाठी सुरुवात करूया. तर मी लहान लहान भजीचे असे जेवढी हातात येईल ना त्या क्वांटिटीनुसार इकडे सोडतो आहे भजी. तुम्हाला जर मोठ्या ठेवायचे असेल मोठेही ठेवू शकतात, पण लहान लहान भजी खूप छान होते टेस्ट आणि एकदम कुरकुरीत होतात. तर इकडे आपल्या सगळ्या भजी टाकून झालेल्या आहेत. आता आपण छानपैकी याला थोडंसं उकळू द्या. त्याच्यानंतर आपण याला पलटी करणार आहोत, थोडासा कलर येऊ द्या. तर भजीला कलरसुद्धा आलेला आहे. तर आपण आता एक एक करून भजी चांगली पलटून घेऊया, म्हणजे ती जेणेकरून वरतून पण शिजेल आणि चांगली खालतून पण शिजेल. तर त्याच्यासाठी आपण पहिला सेपरेट करून घेऊ. भजी थोडी चिटकलेली आहे, त्याला आपण असं चमच्याने थोडंसं हे करूया साईडला. आणि आपण आता इकडे झालेली आहे सेपरेट. आता आपण एक एक करून पलटी करूया, म्हणजे जेणेकरून वरतून खालतून चांगली छान शिजून जाईल ती. तर हे बघा लाल कलरसुद्धा आलेला आहे छान भजीला, म्हणजे खालतून भजी चांगली शिजलेली आहे. तिला आपण एकदा पलटी करून आणि मग नंतर आपण काढून घेणार आहोत.
भजीला जास्त पण लाल नका करू, नाही तर ती काय होऊन जाईल, थोडी काळसर होऊन जाईल आणि खायला मजा नाही येणार. आपली भजी छान इकडे कुरकुरीत झालेली आहे, तर तिला आपण आता एक एक करून चांगलं काढून घेऊया. तर त्याच्यासाठी तुम्ही असा एक झारा घ्या, ज्याच्याकडून काय होईल, तेल जे आहे ते सगळं निघून जाईल आणि भजीला जास्त तेल राहणार नाही. तर आपण याच्यामध्ये पहिला भजी काढून घेऊया आणि सगळं तेल निघून गेल्यानंतर मग आपण प्लेटमध्ये भजी घेऊ. तर आपली भजी आता काढून घेऊ आणि आपण परत पुन्हा सेम तशीच आपण भजी आता तेलामध्ये सोडणार आहोत. तर पुन्हा आपण भजीला चांगलं आता पलटून घेऊया, कारण दोन्ही साईडची छान एकदम शिजली पाहिजे, कलर आला पाहिजे दोन्ही साईडने. ते बघा मस्त छान लालसर कलर आलेला आहे. आणि मी एकदम कमी ऑइलमध्ये बनवत आहे. काही लोक खूप जास्त ऑइल घेतात, पण ऑइल जास्त घ्यायचं नाही, कारण किती काही झालं तरी ऑइल सेहतसाठी चांगलं नाहीच आहे. तर त्यासाठी आपण ऑइल कमी घेतो आहे आणि इकडे छान आपण परतून घेऊया. म्हणजे त्याच्याने काय होईल, दोन्ही साईडला छान शिजेल आणि दोन्ही साईडला चांगला कलर येईल. आणि मग नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपली रेडी झालेली कुरकुरीत भजी एकदा खाऊन बघूया, ते पण पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉससोबत.